तर घडामोडींचा वेगवान आढावा तुर्तास इतकाच आहे। यानंतरच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे सुरुवातीला जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक संतापजनक घटना समोर आली आहे। जेवताना भाजीत केस का निघाला या एका क्षुल्लक कारणावरून एका निर्दयी पतीने आपल्या 25 वर्षीय पत्नीला रक्ताळ होईपर्यंत मारहाण केली। रात्रभर पत्नीने शरीरावरील जखमा आणि मानसिक वेदना सहन केल्या, मात्र सासरच्यांकडून आणि पतीकडून होणारा छळ असह्य झाल्यानं शेवटी मंगळवारी सकाळी तिने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। अवघ्या 25 वर्षाच्या या एका तरुण विवाहितेनं गळफास घेतल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अजय बनकर असं निर्दयी पतीचं नाव आहे। ईश्वरी बनकर असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे। ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचं लग्न 2020 मध्ये मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं। सासरच्यांना सोनं नाणं, 2 लाख रुपये हुंडा आणि सर्व घरगुती साहित्य दिलं होतं आणि तरी सुद्धा पती अजय हा वारंवार माहेरहून पैशांची मागणी करण्यासाठी तिला मारहाण करायचा। दारूच्या नशेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता। विशेष म्हणजे अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे आणि असं असतानाही त्याचं वागणं कोणत्याही हिंसक गुन्हेगारापेक्षा कमी नव्हतं। ईश्वरीच्या आत्महत्येनंतर आता कुटुंबियांनी घाटी रुग्णालयात ठिय्या धरला होता। दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा त्यांनी सांगितलं होतं। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे, आता कारवाई कशी केली जाते? अटक झाली आहे का? नक्कीच अत्यंत सगळा संतापजनक हा प्रकार आहे। फक्त जेवणात केस निघाला या क्षुल्लक कारणावरून या निर्दयी पतीने आपल्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली आणि इथंच हा सगळा प्रकार थांबला नाही, तर सासर आणि त्याच्या मंडळीकडून सततचा हा सगळा छळ सुरू होता आणि त्या सगळ्या छळाला कंटाळून ईश्वरीने अखेर आपलं जीवन संपवलं। या सगळ्या वेदनांपासून ती मुक्त होण्यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं तिच्या जे पालक आहे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। काल सगळ्या घाटी रुग्णालयात ईश्वरीच्या जे कुटुंबीय आहेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे। पती आणि इतर नातेवाईकांना अटक देखील केलेली आहे। मात्र अत्यंत हा सगळा संतापजनक प्रकार आहे। सतत तिला मारहाण होत होती, तिच्यावर तिचा छळ केला जात होता, मात्र तरीही ती सगळं निभावून घेत होती। मात्र शेवटी फक्त साधा केस निघाला भाजीत आणि त्या क्षुल्लक कारणावरून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाली आणि तिच्या या सगळ्या हे सगळं असह्य झालं आणि तिने शेवटी टोकाचा निर्णय घेतला। आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय काय होतं आणि पोलीस या सगळ्या प्रकरणात अटक केलेल्या या लोकांना आज न्यायालयात देखील हजर करतील आणि त्यानंतर सगळ्या घडामोडी आपल्या समोर येऊ शकतात। अर्थातच मोहसिन, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। घरगुती हिंसाचाराची अजून एक घटना आणि यात अजून एका महिलेचा बळी।